अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघाचा पाठवा. चिराग मेहेर, केतन मेहेर. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला चेंडूला सिंगलसाठी. पहा दोन्ही संघासाठी खूप महत्वाची मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ पुढे, हरणाऱ्या संघाला स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या विरोधात कसं खेळायचं आहे सर्व गोष्टींचा आता प्रत्येक खेळाडूला विचार करावा लागणार आहे. इतकी महत्वाची ही मॅच आहे. ओ लेफ्टच्या बाहेर. येस, अमित राणे. दोन पंच समोर समोर आहेत. आमचे गंभीर सर आहेत समोर ट्रॅकवर. अमित राणे ते सुद्धा ऑफिशियल पंच आहेत. आता पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा दोन चेंडूचा खेळ झालाय. 3 धाबात अप्पलकावर पहिलं षटक मार्गस्थ दोन लुजर संघादरम्यान जे आपली मॅच आपल्या भेटीला आली गेले. अमित राणे समोर, चिराग मेहेर. हे बॅटल आहे. बॅकफुटला गेले, पुन्हा तेच घडलं. ड्राईव्ह केला गेला सिंगलसाठी. 3 चेंडूचा खेळ झाला. 4 धाबात अप्पलकावर. टॉस जो जिंकला होता निर्मल सम्राट या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं डीसीसी नवापूर संघाला. पुन्हा एकदा अमित सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धाबात अप्पलकावर. सुरुवात आतापर्यंत चांगली आहे. पहा या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळायचं आहे, कोणाविरुद्ध खेळायचं आहे, किती धावांचा टार्गेट सेट करायचं आहे, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. आणि ते टार्गेट कुठपर्यंत आहे. समोर पुन्हा एकदा ट्राय केलं चेंडूला सिंगलसाठी. 5 चेंडूचा खेळ झालाय. 6 धाबात अप्पलकावर. डीसीसी नवापूर समोर निर्मल सम्राट एनसीसी. पहा दोन्ही संघ गावाकडून बिलोंग करत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न टायमिंग नव्हतं. ऑन साइडला फेकी सुद्धा झाली. यशवंती त्या ठिकाणी होते. सिंगलसाठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धाबात अप्पलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना डीसीसी नवापूरचा संघ. या ऐकूया डीजेला. एका ठिकाणी स्पर्धा केलो साले धवलानींचं माहिती अशी सजी स्पर्धा तशी कॉमेंट्री पाहिजे. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो 40 किलो मटण. आम्ही राहिलो शेवटी राहिली आम्हाला शेवटी बटाटी. ती मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून खाली. नंतर मला समजलं फक्त 5 किलो मटण होतं आणि त्या 5 किलो बटाटे टाकली होती. म्हणजे असं आयोजक हुशार असतो. 40 किलो मटण आता 40 किलो मटण अख्खं गाव जेवल. नाही विशाल कानामध्ये ठेव भाई. रविवार येतोय. उद्याचा दिवस सोडला तर परवा रविवार. 40 किलो मटण संकष्टी आहे. मग 40 किलो बटाटी. चला ऑल सेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धाबात अप्पलकावर. आता गोलंदाजी ट्रॅकवर कोण आला गेलाय. ज्या खेळाडूचे अंडरम वस्तविरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये चर्चा आहे तो खेळाडू आता गणेश मिस्टर गणिया आला गेलाय. 7 धाबात अप्पलकावर. ऑल सेट. पहिला बॉल समोर केतन मेहेर. टॉस ड्राईव्ह केला चेंडूला सिंगलसाठी. पहा कोणाविरुद्ध कसं खेळायचं आहे, कोणाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, या सर्व गोष्टींचा दोन बॅटरने विचार केला गेलाय. किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका. टायमिंग नव्हतं. फटका एक्झिक्यूट केल्यानंतर कुठे लागला हे सुद्धा बघणं महत्वाचं होतं. त्यामुळे एकच धाव धावपळ करायला. पहा निर्मल सम्राटचा संघ कशा प्रकारे आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना 2 डोलक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रस्सी केच. 2 बलाढ्य संघ. एक दमदार आयोजन. चांगलं मैदान. आणि मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं. म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटला जाता घरी जेवायला नको आणि चहा न्यायला नको. म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं. म्हणजे जत्रा आणि मैदान हे मॅच ना नेहमी लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. नाही या माणसाने जाम अभ्यास केलाय. खूप अभ्यास केला गेलाय. कोणाविरुद्ध कसं करायचंय, विकेट आल्यावर काय करायचंय, चौकार आल्यावर काय करायचंय, ब्रेक आल्यावर काय करायचंय, फिल्डिंग केल्यावर काय करायचंय, या सर्व गोष्टींचा विचार मयूरने आमच्या केला गेलाय. डीजे मयूरने. थँक्यू सो मच डीजे मयूर. चला ऑल सेट. सज्ज होतोय गण्या. मोठा फटका समोर. चेंडू अडवलाय स्वतः. पायाने फेकी केली. पहा हाताला दुखापत आहे.
त्यामुळे कशा प्रकारे काय करायचं, कोणाच्या विरोधात करायचं, या सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय. आणि आतापर्यंत चांगली सुरुवात गणेशकडून सुद्धा झाली गेली या षटकामध्ये. 3 चेंडूचा खेळ झाला, 10 धाबा धापलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका, बॅटची टॉप एज, चेंडू बराच वरती, सीमारेखा पार, षटकार, विकेटचं बटन गॉन. पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. हे पालघर या जिल्ह्यात विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. थँक्यू. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचा, जिकडे आजचा पहिला दिवस आणि काय जबरदस्त टायटल सॉन्ग जे आपल्या भेटीला आलं गेलं होतं. पहिला आद्रा, पहिला विकेटचं पतन, समोर खेळण्याचा प्रयत्न, सिंगल साठी लास्ट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. 10 अडचणी वाढल्यात, 11 धावा धावपलकावरती आहेत. 1 गडी बाद, 1.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. लास्ट बॉल आफ्टर सेकंड ओव्हर. येस, बराच बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितले. नकेरकार वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 12 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा ऑन साइडला, पुन्हा एकदा ट्राय केला चेंडूला सिंगल साठी. 2 षटकांचा खेळ संपतोय. 13 धावा धावपलकावर. DCC नवापूरचा प्रथम बॅटिंग करत असताना निर्मल सम्राट NCC संघासमोर. या ऐकूया डीजे मयूरला. मारंबल पाडा गावात. शिवरायाची घेऊन आना पोर खेळताना मैदानाना. माती चौकार षटकार या मारंबल पाडा गावाना. थँक्यू. हरबाज आला गेलाय. पहा, पहिल्या 2 षटकामध्ये थोड्याशा अडचणी वाढल्या. धावपलक चाललं गेलं, परंतु विकेट महत्वाची गेली होती चिरागची. चिरागने केलेल्या फुलपाडामध्ये परफॉर्मन्स अजून आठवतोय मला. इकडे 2 बॅटरवर जबाबदारी आहे. आकाशला माहित आहे काय करायचं आणि केतन मेहरला सुद्धा माहित आहे, अरबाजला सुद्धा माहित आहे या 2 खेळाडू विरुद्धात कुठला प्लॅन करायचा. या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. पहिला बॉल समोर, फेकी झाली गेली. हो, फेकी थोडीशी उशिराने आली. कदाचित वेगवान आली असती तर मैदान सोडावं लागलं असतं, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. 14 धावा धावपलकावरती. 3रा षटक मार्गस्थ. 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली चेंडूला सिंगल साठी. 15 धावा धावपलकावरती आहेत. पहा, इकडे 2 खेळाडू विचार करतायत कुठपर्यंत जायचंय, कोणाच्या विरोधात कुठे फटका खेळायचा, कोणाला प्लॅन मध्ये घ्यायचंय. या सर्व गोष्टींचा आता विचार 2 खेळाडूंना करावा लागणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. उलटॉस, येस, अखेरकार चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. मला वाटतं तो आमच्या मुख्य मंचावर केदारचा मुलगा आहे. येस, खूप छान नसतोय. क्या बात आहे. पहा, चौकार जो आला गेला. ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने दिशा दिली गेली चेंडूला सिंगल साठी. 20 रन, 20 धावा, जिकडे 2.4 चेंडूचा खेळ झाला गेलाय. शेवटचे 2 चेंडू. चांगलं षटक आतापर्यंत. जबाबदाऱ्या थोड्याशा वाढल्या गेल्यात. इकडे जबाबदारीला कशा प्रकारे उत्तर येणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी गेला. 21 रन, लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. केतन मेहर, आकाश यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लेग स्टंपच्या बाहेर. येस, आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. 22 रन, 22 धावा. लास्ट बॉल, शेवटचा आणि अंतिम चेंडू 3ऱ्या षटकातील. सज्ज होतोय. बॅकफुटला गेले, बऱ्याच बॅकफुटला गेले आणि ऑलमोस्ट थोडक्यात उगला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. 3 षटकांचा खेळ संपतोय. 23 धावा धावपलकावर. डीजे मयूर. नाही मला करमत तुझी आठवण अखेरात येई मला ग. तुला आठवण माझी अखेरात येई र, मग फोन का नाही मला केला सर. येस, थँक्यू. बारीक बारीक यश वैती ॲज अ कॅप्टन शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आहे. पहा, 23 रन ऑन द बोर्ड. इकडून किती धावा पर्यंत अपेक्षित आहे? 30, 33 या धावा अपेक्षित आहेत का? या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे.
पहिला बॉल समोर डाऊन गेलो. ओ व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग एफर्ट. आकाश, अक्षय होते त्या ठिकाणी, आकाश नाहीये, सॉरी अक्षय. डाऊन टू ग्राउंड समोर फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग आहे. 3 धावा वाचवल्यात. या धावा 4 धावा वाचवल्यात. गडी सुद्धा बाद झालाय. क्या बात आहे. पहा या प्रकारचे एफर्ट, या प्रकारचे विकेट येणं सोपं नाहीये. जयेश वैती नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला. पहा काय अखेरकार घडलं होतं. फटका एक्झिक्यूट केला, त्यानंतर बाद सुद्धा व्हावं लागलं होतं. ओहो काय घडलंय. हिट विकेट होता होता राहिला गेलाय. दूध की सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए. वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा. डीजे मयूर, आता केतनचे सर्व डाग निघणार होते, परंतु बेल्सने त्याला थोडक्यात वाचवलाय. आता तो वाचवलाय की काय घडलं येणारे कालवेल सांगणार आहे. पहिला बॉल हलक्या हाताने जयेश वैतीने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा 25 धावा धावपल करतात. 3.3 चेंडूचा खेळ झाला गेला. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे सज्ज होतोय. यश वैती समोर केतन मेहर, मोठा फटका ऑन साइडला. ओहो ये क्या हुआ. अमित राणे चेंडूला अडवता अडवता राहिलो. चेंडू गेला सीमार का पार. चौकार 4 धावा. मुन्ना ना ये बेल्स गिरी थी या नहीं गिरी थी, इसका रिजल्ट आने वाला समय बताएगा, लेकिन चौकार आया हे सर्वात जमेची बाजू ठरणार आहे. तांबडी तांबडी ही चमकते. थँक्यू 29 ऑन द बोर्ड. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. ओहो चांगली फिल्डिंग 4 होत पाटील. आणि दुसरी धाव घेता घेता कोण बाद झालंय यांचे ऑफिशियल पंत सांगतील, परंतु 1 धाव मात्र आली गेली. आणि कोण बाद आहे. येस जयेश वैती बाद. जयेश वैतीला मैदान सोडावं लागलंय. पहा 30 धावा धावपलकावरती आहेत, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. पहा केतन मेहर ज्याने आतापर्यंत बॅटिंग केली गेली, सर्वात इम्पॉर्टंट बॅटिंग होती संघासाठी, ती करावी लागणार होती, कारण संघ अडचणीत होता. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला होता. ही मॅच दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मॅच कडे पाहिलं जाणार आहे. कुठपर्यंत पोहोचायचं आहे, किती धावांचं टार्गेट सेट करायचं, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. जतीन तांडेल याचं कॅप्टन जो दाखल झाला. 30 धावा लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. ओ स्लॉक स्लिप खेळायचं होतं, परंतु फटका बसला. इट इज डॉट. येस पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकावर 31 इज अ टार्गेट. आणि इनिंग ब्रेक जिकडे या ऐकूया डीजे मयूरला. सदा लावतो आम्ही कपालाला, नारंगी वाडी सगळ्यांना भारी नगेत कुठ्या बाबाला. नारंगी वाडी सगळ्यांना भारी नगेत कुठ्या बाबाला. तुला गवस बारीक बारीक पाणी पड, ए माझे लक्षात दिलं तुला गौस. काही तुझी मजबुरी होती ग, तू भेटायला नाही मला आलीस ग. नदीला आला होता पूर र, मी भेटायला कशी तुला येवर. बारीक बारीक पाणी पड, ए माझे गंगे दिल तुला गवस. बारीक बारीक पाणी पड, ए माझे लक्षात दिलं तुला गौस. आपण रविवारी फिर
फिरायला जाऊ ग तू तयारी करून ये ना ग मस्त पाण्याचा धबधबा पाहू ग दोघे आनंदाने ओले चिंबी जुग आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन विद्यमान सामना दोन डोलक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी येस ऑल सेट केतन सज्जू पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेले सिंगल साठी पहा 31 इज अ टार्गेट जे सेट केले गेले आणि या धावांचा पाठलाग होईल की या धावांचा बचाव होईल येणारी कालवेळ सांगणार आहे परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न सिंगल साठी यश वैती आणि गणेश यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे मागील मॅच मध्ये झालेला परफॉर्मन्स सर्व विसरावा लागणार आहे ही मॅच कुठे आहे कोणाच्या विरोधात खेळायचं आहे किती धावांचं टार्गेट आहे सर्व गोष्टींचा इकडे विचार करावा लागणार आहे फेकी झाली गेले वेगाने आला होता सिंगल साठी पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर 31 धावांचा पाठलाग खूप निर्णायक मॅच दोन्ही संघासाठी दोन्ही संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यात इकडून जिंकणारा संघ पुढे जाणार आहे हरणाऱ्या संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे ऑन साइडला पुन्हा एकदा तेच घडलंय सन्मान दिला गेला चेंडूला हलक्या हातानं सिंगल रन पहिल्या 4 चेंडूचा खेळ झालाय 4 धावा धावफलकावर पहिले षटक मार्गस्थ 31 इज अ टार्गेट हलक्या हातानं कट केले गेल्या चेंडूला पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी सिंगल रन षटक चांगलं आहे इकडे केतन मेहेरला माहित आहे कशा प्रकारे सुरुवात करायची आहे समोर 2 बॅटरला सुद्धा माहित आहे 31 धावांचा पाठलाग करत असताना कुठल्या विरुद्ध कसा गेम प्लॅन करायचा आणि कोणाविरुद्ध करायचा या सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय नखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 6 धावा धावफलकावर 31 इज अ टार्गेट या इकडे मयूरला काजळ लावणे आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलं असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल चला ऑन साइडला पहिला बॉल सिंगल साठी पहा मला वाटतं मुलगी सुद्धा केदारचीच आहे शेखरची आहे दोघं खूप छान नसतात जोडी जमले भाऊ बहिणींची पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगल साठी 8 धावा धावफलकावरती आहेत 1.2 चेंडूचा मयूर तू डीजे वाजवत नव्हता त्यावेळेला थांबवलं त्यावेळेला कसे खेळाडू तुझ्यावर बघत होते असं वाटेल आता येतील की काय इकडे असं दृश्य झालं होतं परंतु डीजे मयूर जो आहे ना आता ग्रेट डीजे म्हटलं तर काही हरकत नाहीये हा माणूस कुठे होता कुठे नाही परंतु अंदाच्या हंगामामध्ये दाखल झालाय ही सर्वात जमेची बाजू ठरणार आहे वसई विरार मध्ये 9-9 टॅपच्या साईने चेंडूला ड्राईव्ह केले गेले सिंगल साठी 10 धावा धावफलकावरती आहेत 31 धावांचा पाठलाग सुरुवात चांगली आहे समोर सुरुवात चांगली दोन्ही संघासाठी सुद्धा सुरुवात चांगली कुणाल पुन्हा एकदा पुन्हा तेच घडलंय समोर ठेवण्याचा प्रयत्न पहा आतापर्यंत 2 बॅटर कुठल्यापर्यंत विचार करतायत कोणाचा विरोध करतायत कशा प्रकारे करतायत शेवटचा अंतिम चेंडू 11 धावा धावफलकावर 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय बॅकफुटला गेले पुन्हा तेच घडलं टॅपच्या साईने सिंगल रन पहा 2 षटकांचा खेळ संपताय 12 धावा धावफलकावर 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकेटला जाणलंय आउटफील्डला जाणलं गेलंय 12-19 इक्वेशन राहिले गेले या मॅच मध्ये काय प्रकार घडणार आहे कोणाच्या विजयामध्ये जाणार आहे या ऐकू डीजे मयूरला मी हाय कोली सोरीला ढोली मुंबईच्या किनारी मारतीन कोली हल्लन कोली गचल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरीला ढोली मुंबईच्या किनारी मारतीन कोली हल्लन कोली गचल जाऊ बाजारी बारा 19 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले
येस बाहेर आहे आणि त्वरित रेफर केलंय. आता रेफर केले गेले ना तर आमचे 2 कॅमेरामॅन त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे मागे आमचे डिबिनेटरचे ऑनर नयनदा आहेत, त्यानंतर धनुदा आहेत. चेंडू कुठे आलाय, कधी आलाय, बाहेर आहे, आतमध्ये आहे, या सर्व गोष्टी आता पाहिले जाणार आहेत. नक्कीकार डिसिजन सुद्धा थोड्याच वेळात येणार आहे. परंतु पहा मॅचला आतापर्यंत कशा प्रकारे पाहता 12-19 या मॅच मध्ये इक्वेशन राहिले गेले. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एखाद्या चौकाराने बोल टू बोल समीकरणला मॅच येणार आहे. 2 चौकारांची मॅच झाली. इकडे निर्मलचा संघ कशा प्रकारे समोर पाहतोय. समोर आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. याचा कॅप्टन जतीन याला गेलाय. तो कुठल्या माइंडसेटने गोलंदाजी करतोय हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. परंतु डीसीसी नवापूरला हे विसरून चालणार नाही की गणेश मैदानाच्या आतमध्ये ते सुद्धा विसरून चालणार नाही. कोणाच्या अगेन्स्ट काय घडेल सांगू अजूनही सांगू नाही शकत की मॅच कुठे झाले, कोणाच्या अगेन्स्ट जाणार आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पहा किती जण बघतायत. 1 2 3 4 5 6वा सुद्धा आलाय. इट्स अ ह्यूज डिसिजन. आता हर्षद सुद्धा बघतोय. भावेश हा डीजे मयूर सर्व बघतायत. इतकं डिसिजन पेंडिंग आहे. शांत झालं गेले वातावरण. पहा एक चेंडू किती महत्वाचा आहे असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. गंभीर सर किती महत्वाचा चेंडू आहे. येस इट इज वाईट. जो रिव्ह्यू घेतला गेला होता जतीन तांडेने सांगितलं तर त्वरित घेतला गेला होता. त्याचं कारण त्याला माहित होतं चेंडू कुठे आलाय, किती आतमध्ये आलाय. नखेर कार डिसिजन रिव्ह्यू सक्सेसफुल. आणि आता रिव्ह्यू संपला गेलाय. येस रिव्ह्यू संपला गेलाय. ओके इट इज अ वाईट. ऑन साइडला पुन्हा एकदा डॉट निर्धाव चेंडू. पहा आता डॉट निर्धाव चेंडू आला गेलाय. म्हणजे पहिल्या वाईट झाला गेला त्याला आता कव्हर केलं गेलं जतीन तांडेलने. 13 धाबात अप्पलकार समोर खेळण्याचा प्रयत्न. येस चेंडू अडवला. पुन्हा डॉट. पहा आता समोर अडचणी वाढल्यात. 2 बॅटर आता कशा प्रकारे विचार करणार आहेत, कोणाच्या अगेन्स्ट करणार आहेत, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. बॅकफुटला ओ वॉड ऑफ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट. केतन मेहर हा चौकार आहे. या 3 धावा वाचवल्यात येणारी कालवेल सांगणार आहे. परंतु काय जबरदस्त फिल्डिंग. थँक्यू. पहा मयूर कोण म्हणतो ब्रेक थ्रू हवा आहे. डॉटने सुद्धा मॅच बनते आणि आता तेच केलं गेलंय डीसीसी नवापूर कडून. 9-17चा इक्वेशन समोर. पुन्हा तोच केतन मेहर त्या ठिकाणी. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. पहा 2 बॅटर विचार करतायत मारायचं तर मारायचं कुठे. आता ही परिस्थिती सध्याच्या गतीला सुरू आहे निर्मल संघासाठी. इक्वेशन काय बनलंय 8-15 8 मध्ये 16 इक्वेशन बनलं गेले. आणि शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील बॅकफुटला गेले. ट्राय केले चेंडू त्या ठिकाणी जयेश वैद्य होते. सिंगल रन. पहा काय जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या 3 गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजी करून दाखवते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. जतीन मेहर याचा कॅप्टन. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावांचं षटक. हे षटक नाही आहे, ही मॅच आहे.
कारण खऱ्या अर्थानं चेसिंग मध्ये तिसऱ्या षटकामध्ये रिझल्ट लागलेला असतो. पुन्हा फेकी झाले वेगवान, कोणाकडे फेकी झाले, फेकीला आले उत्तर, फेकी परफेक्ट झाले आणि त्वरित रिव्ह्यू घेतला गेलाय. शिर्डीला पायी चालत निघाला भक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला भक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला साईबाबाला भेटायला पायी चालत निघाला साईबाबाला भेटायला. पालखी खांद्यावर घेऊन पायी चालत निघाला पालखी खांद्यावर घेऊन पायी चालत निघाला साईबाबांना भेटायला पायी चालत निघाला साईबाबांना भेटायला. शिर्डी गावाची वळणाची वाट पायी आल्या तर पोड तरी चालत निघाला पायी आल्या तर पोड तरी चालत निघाला साईबाबांना भेटायला पायी चालत निघाला साईबाबांना भेटायला. येस, फिंगर गॉन अप. त्याचं ह्यूज विकेट, बिग विकेट. पहा, पहिल्या विकेटचं पतन आता झालंय, परंतु पहिल्या 3 षटकामध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स जो दाखवलाय ना DCC नागपूर संघाने, तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. 31 धावांचा पाठलाग कर, त्यांचा सुद्धा रिव्ह्यू संपलाय. दोन्ही संघाचे रिव्ह्यू संपले आहेत. चला आता इक्वेशन काय आहे, मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. 16 धावा धावपळकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. 6 मध्ये 15 हे इक्वेशन राहिले गेले. पहिला बॉल फुल टॉस, हे सेंडू अडवला ऑन साइडला, सिंगल रन. पहा, ब्रेक थ्रू आता आला गेलाय, परंतु पहिल्या 3 षटकामध्ये ज्या प्रकारचा गोलंदाजी करून दाखवली ना, ते त्याचे वाखाणण्याजोग आहे. फिल्डिंग सुद्धा, मग केतन मेहर असो की समोर, सर्व ठिकाणी त्या प्रकारचा एफर्ट दाखवलं गेलं. ब्रेक थ्रू नाही आला गेला, परंतु जमेची बाजू काय आहे, क्षेत्ररक्षक जर काही तुमचं असेल ना, तर या धावा वाचवणं गरजेचं असणार आहे. आता इक्वेशन काय बनलं, 5-14, 5 मध्ये 14 इक्वेशन राहिले गेले. पहा, अडचणी कुठे वाढल्या, कधी वाढल्या, कोणाच्या विरोधात वाढल्या, या सर्व गोष्टीचा आता विचार करतोय निर्मल सम्राट. NCC संघ कोणाविरुद्ध गेम प्लॅन करायचा होता, कोणाला खेळायचं होतं, आणि आता इक्वेशन काय आहे, 5-14 ऑन साइडला. ओ व्हॉट अ फील्ड, काय जबरदस्त एफर्ट. जतीन तांडे स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी, क्या बात आहे. पहा, 31 धावांचा पाठलाग करायचा, ऑलमोस्ट 3 चौकार अडवल्यात, आणि त्या 3 चौकारने पूर्णपणे त्या मोमेंटमला शिफ्ट आणलं गेले. पहा, अडचणी समोर वाढल्यात. पहा, 5 चौकार अडवल्यात. केतन मेहरचे 2 चौकार, त्यानंतर आर्यन,
पुन्हा जतीन आठवावं लागणार आहे या चौकारासाठी. समोर डाऊन टू ग्राउंड. ओ व्हॉट अ फील्ड. कुणाल येस फिंगर गॉन अप. 6वा सुद्धा अडवला आणि अखेरकार विकेट आले. यस गॉन. थँक्यू. पहा या मॅच मध्ये काय घडलं. 31 धावांचा पाठलाग करायचा 3 षटकामध्ये 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. कोणी विचार सुद्धा केला नसेल की मॅच पर्यंत पोहोचणार आहे, कुठपर्यंत जाईल. अडचणी कोणाच्या वाढल्या होत्या पहिल्या 2 षटकामध्ये, आता कोणाच्या वाढल्यात. विकेट कधी आला ते बघणं महत्वाचं नाहीये. डॉट आणि फिल्डिंगने जो काही सामना वचवला ना DCC नवापूर संघासाठी तो अतिशय बाखण्याजोगा आहे. 13 लगातार 3 चौकार. पहिला ऑन साइडला येस पहिला चौकार आलाय परंतु खूप उशिराने आलाय. येस चेंडू सी मारे का पार. चौकार 4 धावा. चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा बेतय मोरे तिरे तिरे ना. चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा बेतय मोरे तिरे तिरे ना. तोवर कलाई मडार दे चूड़ी धीरे धीरे ना. तोरी कलाई मडार दे चूड़ी धीरे धीरे ना. चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा बेतय मोरे तिरे तिरे ना. येस थँक्यू. 2 मध्ये 9 हे क्वेश्चन राहिले गेले. पहा चौकार कधी आला, कोणाच्या विरोधात आला, कधी आला, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. समोर येस इट इज डॉट. पहा 31 धावांचा बचाव. 2 सलामीर बॅटर 3 षटकापर्यंत मैदानामध्ये उभी होते. त्यानंतर शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडलं, कुठे विकेट आला, कुठे डॉट, कुठे निर्धाव. अखेरकार मॅच फिनिश सामना जिंकलाय DCC नवापूर संघाने आणि निर्मल सम्राट संघ पराभवाचा आहे. थँक्यू. धीरे धीरे ना. चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा बेतय मोरे तिरे तिरे ना. चूड़ी वाला हाय रे मतवाला आजा बेतय मोरे तिरे तिरे ना. तोवर कलाई मडार दे चूड़ी धीरे धीरे ना.